हॅलो मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही आलेलो आहे आळंदीमध्ये. तर मित्रांनो, 2 दिवसापूर्वी वारी ही आळंदीमधून पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे. आणि आज हडपसरच्याही पुढे दिवे घाटापर्यंत वारी पोचलेली आहे माऊलींची. आणि आळंदीमध्ये एकदम शांतमय असं वातावरण या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये पावसामुळे इंद्रायणी नदीला भरपूर महापूर आलेला होता. आणि ह्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी काही तंबू, तसेच दर्शनासाठी काही बॅरिकेडर्स वगैरे व हे लावलेले होते. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी काही मंडप देखील होते. तर पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे ह्या ठिकाणी सगळं काही इंद्रायणीच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी वातावरण झालेलं आहे. तर चला म्हटलं, आज एक आळंदीमधील एक ब्लॉग बनवून तुमच्यासोबत शेअर करूया. तर अशा पद्धतीने आम्ही ह्या ठिकाणी पोचलेलो आहे. तर ह्या ठिकाणी जो विस्कळीतपणा झालेला आहे तो तुम्हाला मी सगळा दाखवणार आहे. थोडं पुरामुळे ह्या ठिकाणी बरंच काही गोष्टी ह्या नुकसान झालेले आहे. तर तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे. अशा पद्धतीने पुढे आपण बघूया. कारण ह्या ब्रिजवरती देखील, पुलावरून देखील जे कठडे होते ते सगळे पुरामुळे वाहून गेलेले आहे खाली. आणि पुढेही देखील भरपूर काही नुकसान झालेलं आहे. काही त्या ठिकाणी पत्र्याची शेड होती ती देखील पडलेली आहे. तसेच काही मंडप उभे केले होते तेही देखील त्या पुरामध्ये वाहून गेलेत. तर अशा पद्धतीने, आणि ह्या ठिकाणी आज इंद्रायणीची आरती असल्यामुळे ह्या ठिकाणी हे डेकोरेशन उभं करण्याचं काम चालू आहे. तर संध्याकाळी आता वाजलेले आहेत 5 आणि 6:30-7 वाजता इंद्रायणी मातेची आरती होणार आहे. त्यासाठी ते साऊंड वगैरे उभं करण्याचं काम चालू आहे. आणि सायंकाळच्या वेळेस भरपूर आजूबाजूचे व इतर दुसऱ्या ठिकाणाहून आलेले भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. तर अशा पद्धतीने बघा, तंबू वगैरे उभे केलेले सगळे हे पाण्यामध्ये वाहून चाललेले होते. हे सगळं या ठिकाणी अडकलेले आहे अशा पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता, याच्यात देखील पूर्णपणे पाणी शिरलेलं होतं. म्हणजे इतका महापूर आला होता. पुलावरूनच पाणी चालू होतं एवढ्या उंचीवरती. तर अशा पद्धतीचं पुरामुळे चांगल्यापैकी नुकसान झालेलं आहे या ठिकाणी. आणि आता पाणी एकदम खाली गेलेलं आहे आणि शांत असं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी भक्तांसाठी काही टेंट उभे केले होते तर तेही देखील वाहून गेले. सगळं असं पुलाच्या ठिकाणी कुठेतरी असं येऊन अडकलेलं आहे. तर तेही देखील आता स्वच्छ करायचं काम चालू आहे. काही शेडचे पत्रे वगैरे असे सगळं वाहून गेलेलं पाण्याखाली. तर पुढे देखील काहीतरी साफसफाईचं काम चालू आहे. JCB वगैरे हे चालू आहे. ह्या पुलावरून देखील सुद्धा पाणी चालू होतं. ह्या ठिकाणी काही फरच्या बसवलेल्या होत्या तेही देखील वाहून गेलेल्या आहेत. कारण पाण्याचं स्पीड भरपूर असल्यामुळं काही राहणं देखील ते मुश्किलच होतं नदीच्या प्रवाहामध्ये असल्यामुळे. अशा पद्धतीचं
हे सगळं विस्कळीत झालेलं आहे. आता पालिकेकडून ते आता थोडं सगळं सुरळीत होऊन जाईल, कारण पाऊस अचानक वरती झाल्यामुळे, भरपूर झाल्यामुळे या इंद्रायणीला चांगल्यापैकी पूर आलेला होता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महापुरामुळे चांगल्यापैकी या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आणि सध्याचं असं परिस्थिती या ठिकाणी आहे. तर लवकरच ते आषाढी एकादशीपर्यंत पूर्णपणे कव्हर होईल आणि पुन्हा माऊलींच्या भक्तांना या ठिकाणी एकदम चांगलं वातावरण आषाढी एकादशीच्या दिवशी दिसेल. तर सगळं काही रिकवर करण्याचं काम चालू आहे महानगरपालिकेचं. आणि जाता जाता आम्ही एक छोटासा सीन घेतला फॅमिलीसोबत. तर संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी भरपूर पुण्यातून भाविक भक्त येत असतात, कारण सायंकाळच्या वेळेस या ठिकाणी इंद्रायणीच्या काठी खूप चांगल्या प्रकारचं वातावरण होत असतं. सर्वच काही बालक, सर्व मुले, लहान मुले या ठिकाणी येऊन मस्तपैकी दर्शन घेऊन आनंद व्यक्त करतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पाण्यामुळे, महापुरामुळे नुकसान देखील झालेले आहे आणि वातावरण एकदम या ठिकाणचं एकदम स्वच्छ देखील झालेलं आहे. तर असं या ठिकाणी आपल्याला दोन्ही गोष्टी दिसून येतात. या ठिकाणी थोडीही मात्र धूळ राहिलेली नाही, एकदम स्वच्छ करून टाकलेलं आहे. एकदम स्वच्छ पाणी देखील स्वच्छ आहे. खाली सर्व काही भाविक भक्त या ठिकाणी स्नान देखील करतात गंगा मातेमध्ये. आणि काही मस्त शांत बसून या शांततेत वातावरणाचा आनंद देखील घेतात. भारी वाटतं. तिकडं पण पाणी गेलं असेल मंदिरात, खरं आहे. तिकडं पाणी आलं, पाणी गेलं. छोटा पांडुरंग. कसलं क्लिनिंग चाललंय काय? प्रेरक माहिती चला चल. ऐक ना,
चल चल. इकडे पाहिजे चला बसा.